हॅलो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा आपला गणेश विसर्जनावरती असणार आहे। म्हणजे आम्ही आता पुण्यामध्ये काही 3-4 ठिकाणी गणेश विसर्जनाला गेलो होतो। तर तिथील काही देखावे आम्ही म्हणजे देखाव्यांचे व्हिडिओ काढून घेतले होते आणि तेच देखावे ते म्हणजे खरंच खूप अप्रतिम देखावे होते। म्हणजे बघताना असं वाटत होतं की असं काहीतरी खूप सुंदर असं काहीतरी बघतोय। म्हणजे असं कितीही डोळ्यांनी बघितलं की नाही तरी असं खूप छान म्हणजे गणपती ही भावनाच म्हणजे मुळात खूप छान आहे। आणि त्याच्यामध्ये एवढं म्हणजे सजावट किंवा त्याच्यासाठी केलेला तामझाम वगैरे खरंच खूप अप्रतिम होते। 3-4 ठिकाणी आम्ही गेलो। एका ठिकाणी बघा फुलांची पिंड वगैरे केली होती आणि तो मागे नाग वगैरे एवढा अप्रतिम केला होता ना, काही बोलू नका। म्हणजे असं बघताना अक्षरशः असं खूप छान वाटत होतं। म्हणजे असं ना म्हणतात ना की अशा फिलिंग्सच वेगळ्या येतात ना, अशा प्रकारे काहीतरी झालं होतं। आणि नंतर DJ वगैरे त्याच्यामुळं मुलंही खूप जल्लोष करत होती आणि बघावं तिकडे एवढी अक्षरशः गर्दी होती ना की काही बोलू नका। म्हणजे खूप गर्दी, मुलं मुली यांचे डान्स वगैरे खूप सुंदर होते। आणि देखावे तर असे होते ना म्हणजे रिअल तर बघितलं की नाही तर असं वाटणार पण नाही की आपण इथे की पृथ्वीवर देखावे बघतो। असं काहीतरी ना अद्भुत शक्ती असतात ना, अशा प्रकारे काहीतरी होते। खरंच खूप सुंदर होते। सो आम्ही काही 4-5 ठिकाणी गेलो होतो आणि तेथील ते अद्भुत देखावे होते। आणि नंतर मग आणि काही गोष्टी या खरंच बघण्यासारख्या असतात ना, ते हेच म्हणजे गणेश विसर्जन वगैरे। आणि सगळे खूप जल्लोषात वगैरे होते। गर्दी तर एवढी भयानक होती ना, म्हणजे लहान मुलांना घेऊन जायचं म्हणजे ना तो खूप मोठा टास्कच होता। आणि आम्ही त्यामुळे 3-4 ठिकाणीच गेलो होतो, कारण माझी मुलगी लहान आहे त्यामुळे जास्त गर्दीत नाही जाता आलं। पण जे पण बघितलं ना ते खरंच खूप सुंदर होतं, अप्रतिम होतं। आणि गर्दी पण खूप होती, सर्वजण एन्जॉय पण खूप करत होते। म्हणजे गणपती विसर्जन म्हणजे गणपती ही भावनाच मुळात खूप छान आहे, त्यामुळे सगळंच खूप सुंदर आणि छान होतं। सो तुम्हाला ह्या व्हिडिओमधले देखावे कसे वाटले ते पण सांगा। तुमचं तिथे गणेश विसर्जन कसं झालं ते पण सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक सबस्क्राईब पण करत जा चॅनलला। थँक्यू सो मच।